मी शिवाजी वाल्मिक बचाटे, मुक्काम जवळी, पोस्ट विटा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी माझ्या ह्या शेतामध्ये श्रीरामबाई शेळटी 9792 ही मक्का या ठिकाणी मी घेतलेली आहे आणि ती मक्का घेत असताना त्याच्यासोबत इतर बी मक्का या ठिकाणी मी घेतलेली आहे। परंतु या मक्कामध्ये श्रीरामबाई शेळटीच्या मक्कामध्ये आणि इतर मक्कामध्ये हा फरक आहे की 4 महिन्यामध्ये ही मक्का आज हिचं सगळं काही झालेलं आहे आणि ही जी दुसरी अदर इतर मक्का आहे हिला अजून कमी कमी 15 ते 20 दिवस या ठिकाणी लागत आहे। म्हणजे शेतकऱ्याला आजच्या काळामध्ये कमी अवधीमध्ये कोणतं उत्पन्न येईल यावर शेतकऱ्याचं खरं लक्ष केंद्रित असतं आणि खरोखरच या ठिकाणी श्रीरामबाई शेळटी कंपनीचं या ठिकाणी धन्यवाद केले पाहिजे, कारण त्यांनी शेतकऱ्याचा विचार करून या ठिकाणी कमी वेळात येणारं उत्पन्न त्यांनी कमीत कमी 15-20 दिवस आधी येणारं उत्पन्न या ठिकाणी घेतलं आणि त्यामध्ये सुद्धा दोन्ही इतर मक्कामध्ये आणि श्रीरामबाई शेळटी मक्कामध्ये तुम्हाला या ठिकाणी फरक दिसत असेल। हिचं मक्का जे कणीस आहे ते कणीस या ठिकाणी फार मोठं आहे, त्याला लाइनिंग जास्त आहे आणि मार्केटमध्ये ह्या मक्काला फार मोठा कलर असल्यामुळे हिला मागणी सुद्धा त्या ठिकाणी आहे। ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये ही मक्का घेऊन जाऊ त्यावेळेस नक्कीच हिला या ठिकाणी 50 रुपये तरी एक्स्ट्रा या ठिकाणी मिळेल आणि शेतकऱ्याला जर 50 क्विंटल मक्का झाली तर 50 रुपयांना त्या ठिकाणी किती प्रमाणात त्या ठिकाणी शेतकऱ्याचा फायदा या ठिकाणी होईल। म्हणून श्रीरामबाई शेळटी कंपनीने हे जे मक्काचं वाण घेतलेलं आहे हे खरंच एक शेतकऱ्यासाठी आनंदाची वार्ता आहे आणि या वार्तेमध्ये मी आता या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना, कन्नड तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना, नवे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी अशी विनंती करतो की बाबा हो, मी या ठिकाणी हे खरीपमध्ये रब्बीमध्ये ही मक्का घेतली आणि रब्बीमध्ये मक्का घेतल्यानंतर मला या ठिकाणी हा फरक या ठिकाणी जाणतोय। म्हणून खरीपमध्ये येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण कन्नड तालुक्यातल्या किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी माझी विनंती असेल की आपण ही इतर मक्का जी आहे हिचं जे कणीस आहे ते एकदम छोटं आहे आणि हिला 15 ते 20 दिवस अवधी लागतोय आणि ही जी मक्का आहे श्रीरामबाई शेळटीची हिचा जो काही फायदा या ठिकाणी आहे ॲव्हरेजमध्ये फायदा येणार आहे आणि वजनामध्ये ज्यावेळेस आम्ही दोन्हीचं कणीस मोजलं त्याच्यामध्ये 100 ग्रामचा फरक श्रीरामबाई शेळटीचं वजन हे जास्त आहे आणि ही जी इतर मक्का हिचं 100 ग्राम हे वजन कमी आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण यावेळेस येणाऱ्या खरीप हंगामामध्ये श्रीरामबाई शेळटीचं मक्का जी आहे 9792 हिची जास्तीत जास्त लागवड या ठिकाणी आपण केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त ॲव्हरेज त्या ठिकाणी मिळेल आणि ॲव्हरेज मिळालं म्हणजे त्यामुळे आपली क्वांटिटी पैशाच्या रूपाने त्या ठिकाणी पूर्ण होईल। म्हणून सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो।